उपवासाचा बटाटा वडा। वडा बघा किती क्रिस्पी झाला आहे। ही रेसिपी करून दाखवत आहे। त्याच्यासाठी इथे 2 मीडियम साईजचे मी बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत। अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून मी आल्याचे तुकडे घेतलेले आहेत बारीक कापून, आणि 2 हिरव्या मिरच्या मोठ्या आहेत त्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे कच्चं टाकायचं नसेल तर तुम्ही याला फोडणी सुद्धा देऊ शकता। आता तुम्हाला ज्या आकारात गोळे करायचे असतील छोटे मोठे तेवढे तुम्ही करू शकता। इथे मी 6 गोळे करून घेतलेले आहेत। उपवासाचे बटाटे वडे करण्यासाठी इथे मी वरीच्या तांदळाचं पीठ घेतलेले आहे। हे 1 वाटी पीठ आहे। याच्यामध्ये मी पाव टीस्पून काळं मीठ टाकत आहे। पाव टीस्पून मी भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ती टाकत आहे। त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाहीये, हे पीठ थोडं घट्टच ठेवायचं आहे। हे बघा मी असं जास्त पातळ केलेलं नाहीये, आणि थोडंसं पीठ मी हे 10 मिनिटं असं मुरवत ठेवणार आहे। बटाट्या वड्याबरोबर खाण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत, आणि 2 लाल मी ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिक्सरमध्ये मिरच्या आणि शेंगदाणे टाकत आहे। पाव टीस्पून मी काळं मीठ टाकत आहे। तुमच्याकडे जर ओल्या लाल मिरच्या नसतील तर तुम्ही काश्मीरी चिली पण वापरू शकता। चटणी मी वाटून घेतलेली आहे। आता मी एका वाटीत काढत आहे। ओल्या मिरच्या टाकल्यामुळे एवढा कलर आलेला नाहीये, पण खायला टेस्टी झाली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उपवासासाठी ही चटणी करून बघा। वडे तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवत आहे। आता वरीच्या तांदळाच्या पिठामध्ये बघा मी अगदी चिमूटभर सोडा घेतलेला आहे। आपण भज्यासाठी वगैरे वापरतो तो सोडा आहे, अगदी थोडासा घेतलेला आहे, जास्त टाकायचं नाहीये। आणि हे पीठ बघा जास्त पातळ केलेलं नाहीये, घट्टच आहे। तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये बघा वडा टाकून हे पीठ चांगलं मिक्स करून या तेलात सोडायचं आहे। थोडेसे आता इथे कडक झाले की उलटायचे आहेत। हे वडे खायला फार क्रिस्पी आणि टेस्टी लागतात। त्याच्यामध्ये राजगिरीचं पीठ पण तुम्ही टाकू शकता, साबुदाण्याचं पीठ टाकू शकता। ब्राऊन रंगावर आता हे वडे तळून घ्यायचे आहेत। वडे आता मी प्लेटमध्ये काढत आहे। बघा कसा आवाज येतोय, एकदम क्रिस्पी झालेले आहेत। बटाटे वडे बघा एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि टेस्टी सुद्धा आहेत। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उपवासाला बटाटा वडा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। वडा बघा किती क्रिस्पी झाला आहे। तुम्ही हा वडा चटणी बरोबर, शेंगदाण्याच्या चटणी बरोबर आणि खोबऱ्याची पण चटणी आहे त्याच्याबरोबर तुम्ही खाऊन बघा।